नमस्कार मंडळी, तर आज आपण बघणार आहोत व्हेज फ्राईड राईस। त्यासाठी बारीक चिरून घेतलेल्या 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, 7 ते 8 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे भाज्या ॲड करू शकता। आता आपण सर्व साहित्य बघणार आहोत। बारीक चिरून घेतलेला लसूण, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये लसूण टाकलेला आहे। लसूण छान मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा जिरे आणि बारीक कट केलेला कांदा। कांदा छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। कांद्याला छान गोल्डन रंग येईपर्यंत कांदा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक कट केलेला 1 टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे। छान सॉफ्ट होईपर्यंत टोमॅटो परतल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची, मसाला छान परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर शेंगदाणे, त्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत। सर्वप्रथम अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि 2 चमचे सांबर मसाला। सांबर मसाला टाकल्याने फ्राईड राईस जो बनवणार आहोत त्याला खूप छान चव येते। सर्व मसाले मिक्स करून घेणार आहोत आणि 1 चमचा चवीप्रमाणे मीठ आणि त्यामध्ये भात टाकून घेणार आहोत। भात छान परतवून घ्यायचा आहे। सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत भातात। सांबर मसाल्याने अशी छान चव येते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून त्यामध्ये मसाले टाकू शकता। भात छान मिक्स झालेला आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा भात आपला रेडी झालेला आहे। त्यात आता आपण वरून स्वच्छ धुवून घेतलेली बारीक कट केलेली कोथिंबीर टाकणार आहोत। कोथिंबीर टाकल्यानंतर छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। छान 5 मिनिट लो फ्लेमवरती छान परतून घेतल्यानंतर आपण प्लेटमध्ये राईस सर्व करणार आहोत। वरून गार्निशिंगसाठी त्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत। मस्त असा आपला व्हेज फ्राईड राईस रेडी झालेला आहे। थँक यू।